नारायणगड हा जुन्नर तालुक्यातील नारायणगावजवळ राष्ट्रीय महामार्ग 60च्या पूर्वेला आहे. या गडावर पुरातन लेणे तसेच पाण्याचे टाके आहे. या गडावर छत्रपती शिवाजी महाराजांचे वास्तव्य होते असे सांगितले जाते. खोदड गावाच्या उत्तरेला नारायणगड आहे. त्याच्या कुशीत गडाची वाडी नावाची वस्ती वसलेली आहे. नारायणगड हा किल्ला किल्ल्यांच्या 3 प्रकारापैकी असलेल्या गिरिदुर्ग या प्रकारांमध्ये समाविष्ट होतो. पुणे जिल्ह्यामध्ये पुणे नाशिक महामार्गावर पुणे शहरापासून 90 किलोमीटर अंतरावरील नारायणगाव या गावापासून पूर्वेस 10 किलोमीटर अंतरावर माळवाडी तसेच किंवा खोदड, तेथून उत्तरेस साधारण 4 किलोमीटरवर नारायणगड हा किल्ला आहे. समुद्रसपाटीपासून हा किल्ला 876 मीटर उंचीवर वसलेला आहे. नारायणगाव ते खोदड अत्यंत निसर्गरम्य परिसर आहे. मुळात नारायणगड हा किल्ला दूरवरून ओळखला जातो तो त्याच्या 2 शिखरांमुळेच. नारायणगडाच्या कुशीतील वसलेली गडाची वाडी बहुधा या वस्तीचे नाव गडाशेजारी वसलेली आहे म्हणून पडलेले असावे. तेथूनच गडावर जायला रस्ता आहे. नारायणगडाच्या पायथ्यालाच मुकाई मातेचे सुंदर मंदिर आहे. तेथे पाण्याची मोठी टाकी देखील वसवलेली आहे. दूरवर दिसणारा शिवनेरी आणि त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या अंबालिका लेण्यांचा डोंगर मुळातच जुन्नर या शहरांचाच इतिहास असून अत्यंत प्राचीन. त्याच्या शेजारी असलेला नारायणगड हा किल्ला मध्ययुगातील आहे असे आपण अनुमान लावू शकतो. मुकाई मंदिराच्या मागून गडावर जायला सुंदर पायवाट आहे. आता ही पायवाट ही आत्ता अलीकडे बनवलेली आहे असे वाटते, कारण की जवळ दगडी खोदकामात केलेल्या पुरातन पायऱ्या आहेत. अलीकड काळात तेथे नवीन दगडी पायऱ्या बसवण्यात आल्या आहेत. नारायणगडावर जाताना जास्त झाडी अजिबात नसल्याने गड थोडासा उजाड असल्यासारखा वाटत होता. किल्ल्याच्या पायवाटेवर बरेच बोरीची झाडे आणि बावीची झाडे आपल्या स्वागताला तयार होतीच. या वाटेवरून थोडे पुढे गेल्या असता मला त्या काळात खोदून काढलेल्या पायऱ्या दिसल्या, म्हणजे दगडी पायऱ्या होत्या. या पायऱ्या आजही चांगल्या स्थितीमध्ये असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि तेथे काही नवीन सिमेंट दगडी मध्ये बांधकाम केलेल्या पायऱ्या होत्या. या काळात खोदलेल्या पायऱ्यांची साथ आपल्याला शेवटपर्यंत मिळते. भौगोलिकदृष्ट्या नारायणगडाकडे पाहिले तर हा किल्ला उंचीने अगदी छोटा आहे, परंतु किल्ल्याला चारही बाजूनी नैसर्गिक कातळकडा बघायला मिळतात. त्यामुळे जास्त तटबंदी या किल्ल्याला दिसत नाही. तसेच आपल्याला बुरुजांचे अवशेष आणि तटबंदीच्या खुणा देखील ह्या किल्ल्यावर पाहायला मिळतात. किल्ल्यावर पूर्वी नारायणाची मूर्ती होती असे काही उल्लेख देखील मिळाले आहेत. संपूर्ण किल्ला पाहत एकदाचे किल्ल्याच्या माथ्यावरील प्रवेश केल्यावर समोरची दृश्य ही बघण्यासारखी होती. उत्तरेच्या बाजूस दूरवर दिसणारा अष्टविनायकांपैकी एक महत्त्वाचे स्थान असणाऱ्या ओझरचा तलाव आणि त्यावर असलेली धुक्याची झालर विलोभनीय, मस्त आणि छान दिसत होती. तसेच किल्ल्याच्या माथ्यावरून शिवनेरी धुक्यातून हळूच मान वर काढून जुन्नर या प्राचीन आर्थिक राजधानीवर लक्ष देत होता. तसेच दक्षिणेस खोदड गावाच्या आणि JMRTच्या दुर्बीण दिसत होत्या. ह्या दुर्बीण कशासाठी होत्या हे मी माहिती काढायचा प्रयत्न केला, पण ती माहिती मला जास्त भेटू शकली नाही, तर जाऊ दे. तसेच या गडमाथ्याच्या तिथून 2 पायवाटा फुटतात. एक पायवाट डाव्या बाजूला वर चढत जाते आणि दुसरी पायवाट उजव्या हाताला जरा झाडीत होते. नारायणगडाच्या माथ्यावर सगळीकडेच खुरटे गवत मोठ्या प्रमाणात मला आढळून आले होते, परंतु लोकांच्या येण्या जाण्यामुळे या ठिकाणी पाऊलवाटा पडलेल्या आहेत. आपण या मुख्य वाटेवरून चालत गेले असता आपल्याला एक पाण्याचे कोरडे टाके दिसते. आज हे टाके जवळपास बुजलेल्या अवस्थेत दिसत होते, परंतु काही दिवसापूर्वी काही निसर्गप्रेमींनी त्या साफ केल्या आहेत असे दिसून आले होते. येथून अगदी 5 ते 10 पावले चालल्यावर आपण एका उंचवट्यावर उभे राहतो. तेथून किल्ल्यावर नजर टाकली तर किल्ल्याचा संपूर्ण परिसर निहाळता येत होता. इथून पुढे चालत गेल्यावर गडाच्या सर्वोच्च शिखरावर म्हणजेच हस्ताबाई या देवीच्या मंदिरात जाऊन आम्ही पोचलो होतो. तिथेच आम्ही मंदिरात दर्शन घेऊन आणलेला खाऊ आम्ही खाल्ला. मंदिरातील हस्ताबाई या देवतेची मूर्ती अत्यंत देखणी आहे. नागपंचमीला व दसऱ्याला हस्ताबाईची मोठी जत्रा या गडावर भरते. ही मूर्ती शस्त्रसज्ज असल्याची आपल्याला मंदिरात दिसून येते. या मंदिराच्या समोर एक जुनी दगडी दीपमाळ बघण्यासारखी आहे, पण आता मंदिराला कलरिंग केल्यामुळे हा मंदिर त्याला नवे चकाचक केले आहे. या गडदेवतेचे दर्शन घेऊन या मंदिराच्या मागे जाऊन आम्ही उभे राहिलो की जो काही जुन्नर आणि सह्याद्रीचा जो नजारा बघायला मिळतो तो कितीही डोळ्यात साठवायचा प्रयत्न केला तरी तो कमीच होत नव्हता. परत तेथून त्या कोरड्या पाण्याच्या टाक्यापर्यंत आम्ही आलो आणि डाव्या हाताच्या झाडी शिरलो. तेथे काही चौतऱ्यासारखे अवशेष आम्हाला पाहायला मिळाले. येथून थोडे
पुढे चालत गेलो असता पूर्वीच्या काळात खोदलेले एक सुंदर टाके बघायला मिळते। या किल्ल्यावर अनेक छोटे मोठे चढ उतार बघायला मिळतात। त्याच्यावर वाढलेल्या गवतांमुळे किल्ल्याचे बरेचसे अवशेष गवतामध्ये शोधावे लागत होते। येथून पुढे चालत गेले असता एक सुंदर पाण्याचे टाके बघायला मिळाले। जमिनीशी समतल असलेले हे पाण्याचे टाके नारायण टाके म्हणून ओळखले